Hello friends, let us learn few important words of English language. मित्रांनो, इंग्रजीतले काही महत्त्वाचे शब्द शिकूया. ह्या शब्दांचा योग्य प्रकारचा वापर शिकणं हे निश्चितच चांगलं इंग्रजी येण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल ठरेल. Learning how to use these words correctly is certainly a step towards learning good English. Be able to. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकली, करू शकते अथवा करू शकेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी याचा वापर होतो. शी इज एबल to type 60 words per minute with 98% accuracy. ती मिनिटाला 60 शब्द 98% अचूकतेने टाईप करू शकते. रोहित शर्मा विल बी एबल टू स्नॅच एनी मॅच विथ हिज बॅटिंग. रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीने कोणताही सामना खेचून आणू शकेल. गंभीर वॉज एबल टू स्नॅच द वर्ल्ड कप फायनल विथ हिज बॅटिंग. गंभीर वर्ल्ड कपचा अंतिम सामना त्याच्या फलंदाजीने खेचून आणू शकला. कॅन हा शब्द शकणे ह्या अर्थाने वापरतात. एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकते वा एखादी गोष्ट घडू शकते असा अर्थ ह्या शब्दातून व्यक्त होतो. एखाद्याचं एखादी गोष्ट करण्याचं सामर्थ्य हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक इत्यादी प्रकारचं असू शकतं. स्वतःसाठी परवानगी मागण्यासाठी बऱ्याच वेळा हा शब्द चुकीने वापरण्यात येतो. त्याचा ह्या प्रकारचा वापर अयोग्य आहे. दुसऱ्यासाठी परवानगी मागण्यासाठी मात्र आपण याचा वापर करू शकतो. आय कॅन लिफ्ट 50 किलोग्रॅम्स ऑफ वेट. मी 50 किलो वजन उचलू शकतो. ही कॅन प्ले चेस. तो बुद्धिबळ खेळू शकतो. शी कॅन स्टडी फॉर 5 hours विदाउट टेकिंग ब्रेक. ती 5 तास अखंडपणे अभ्यास करू शकते. शी कॅन स्टडी फॉर 5 hours कंटिन्युअसली. ती 5 तास अखंडपणे अभ्यास करू शकते. आय कॅन लेंड यू 10,000 rupees. मी तुला 10,000 रुपये उसने देऊ शकतो. दॅट MLA कॅन हेल्प यू टू गेट अ जॉब. MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तो आमदार तुला नोकरी मिळवण्यासाठी मदत करू शकतो. रोनाल्डो कॅन स्कोर इन ऑलमोस्ट एव्हरी मॅच ही प्लेज. रोनाल्डो तो खेळत असलेल्या जवळजवळ प्रत्येक सामन्यात गोल करू शकतो. भुवनेश्वर कुमार कॅन टेक 5 wickets इन अ मॅच. भुवनेश्वर कुमार एका सामन्यात 5 बळी घेऊ शकतो. विराट कॅन स्नॅच एनी मॅच विथ हिज बॅटिंग. विराट त्याच्या फलंदाजीने कोणताही सामना खेचून आणू शकतो. आशा कॅन सिंग मेलोडियस सॉंग्स. आशा श्रवणीय गाणे म्हणू शकते. अजय अतुल कॅन कंपोज व्हेरी गुड म्युझिक. अजय अतुल खूप चांगल्या संगीताची रचना करू शकतात. कॅन ही अटेंड द पार्टी. त्याने मेजवानीला उपस्थित राहिले तर चालेल काय. दुसऱ्या व्यक्तीसाठी परवानगी मागण्यासाठी कॅन ही, कॅन शी, कॅन दे चालेल. कॅनॉट, कांट. शक्य नसणे, करू न शकणे. आय कॅनॉट लिफ्ट 50 kilograms ऑफ वेट. मी 50 किलो वजन उचलू शकत नाही. ही कांट प्ले चेस. तो बुद्धिबळ खेळू शकत नाही.
कूड हा कॅनचा भूतकाळ आहे. शकला ह्या अर्थाने तो दोन प्रकारे वापरला जातो. अप्रत्यक्ष कथनात ही सेड आय कॅन राईड अ बाईक. ही सेड दॅट ही कूड राईड अ बाईक. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये शी कुड डू इट इफ शी ट्राईड. तिने जर प्रयत्न केला असता तर ती ते करू शकली असती. शकला हा अर्थ व्यक्त करण्यासाठी वॉज एबल टू किंवा मॅनेज टू किंवा सक्सिडेड इन यांचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. नीरज चोप्रा was able to win gold medal in Olympics for India in javelin throw. नीरज चोप्रा भालाफेक प्रकारात ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकू शकला. आय समहाऊ मॅनेज टू रीच मीटिंग ऑन टाईम. मी बैठकीसाठी कसंबसं वेळेवर पोहोचू शकलो. इंडियन मेन्स हॉकी टीम सक्सिडेड इन विनिंग ब्रॉन्झ मेडल इन ऑलिम्पिक्स. भारतीय पुरुषांच्या हॉकी संघाला ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक जिंकण्यात यश आले. विनंती अधिक आर्जवयुक्त करण्यासाठी कॅनच्या जागी कूड वापरतात. कुड यू लेंड मी ₹50,000. तुम्ही मला ₹50,000 उसने देऊ शकता का? येथे प्लीज वापरण्याची गरज नाही. मे. द 5th month इन अ कॅलेंडर इयर इज मे. इंग्रजी वर्षातला 5वा महिना मे आहे. द प्रेयर्स युजली स्टार्ट विथ द वर्ड मे. इंग्रजी प्रार्थना बहुत करून मे ह्या शब्दाने सुरू होतात. धिस वर्ड इज ऑल्सो यूज्ड टू विश समबडी. सदिच्छा व्यक्त करण्यासाठी देखील ह्या शब्दाचा वापर करतात. मे गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुमचे भले करो. मे गॉड ब्लेस यू विथ एव्हरीथिंग यू विश टू हॅव. परमेश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. मे यू लिव्ह लाँग. आयुष्यमान भव. आयुष्यमान हो. मे युअर ड्रीम्स कम ट्रू. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येवोत. मे यू प्रॉस्पर. तुमची भरभराट हो. मे यू फ्लरिश. तुमची भरभराट हो. मे गॉड गिव्ह यू स्ट्रेंथ टू बेअर धिस टेरिबल ब्लो. परमेश्वर तुम्हाला हा भयंकर धक्का सहन करण्याची शक्ती देवो. मे हीज सोल रेस्ट इन इटर्नल पीस. मे हर सोल रेस्ट इन इटर्नल पीस. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. मे यू हॅव द बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स. तुम्हाला इहलोकी परलोकी सुख मिळो. शक्यता संभव व्यक्त करण्यास मेचा उपयोग करतात. उघडच आहे त्यावेळी यातून भविष्यकाळ व्यक्त होतो. आय मे गो टू पुणे टुमारो. मी उद्या कदाचित पुण्याला जाईन. जयंत मे बी ट्रॅव्हलिंग. जयंत कदाचित प्रवास करत असेल. स्वतःसाठी परवानगी मागताना मेचा वापर करतात. मे आय कम इन सर. सर मी आत येऊ का? तसेच परवानगी देण्यासाठी वा नाकारण्यासाठी मे वापरतात. येस यू मे. हो तू करू शकतोस. नो यू मे नॉट. नाही तू करू शकत नाहीस. भूतकाळातील घटनेची संभवनीयता व्यक्त करण्यास मे हॅव व पास्ट पार्टिसिपल V3 यांचा जोडीने वापर करतात. इट इज 7 o'clock. दे मे हॅव अवोकन. आता 7 वाजले आहेत. ते जागे झाले असतील. नकारार्थी
ही मे नॉट हॅव विड्रॉन मनी फ्रॉम द बँक. त्याने बँकेतून पैसे काढले नसतील. माईट विनंती अधिक आर्जवयुक्त करण्यासाठी माईट वापरतात. माईट आय यूज युअर बाईक. मी तुमची मोटरसायकल वापरू का. संभव खूप कमी आहे हे माईटने दर्शवतात. दॅट माईट बी रादर डिफिकल्ट. ते खूपच अवघड असणार आहे. अप्रत्यक्ष कथनात इच्छा दर्शवण्यासाठी माईट वापरतात. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येवोत. परंतु आय प्रेड दॅट ऑल हिज ड्रीम्स माईट कम ट्रू. त्याची स्वप्ने प्रत्यक्षात यावीत अशी मी प्रार्थना केली. नोट द डिफरन्स. फरक लक्षात घ्या. ही मे हॅव बीन इंज्युर्ड. त्याला दुखापत झाली असावी. ही माईट हॅव बीन इंज्युर्ड. त्याला दुखापत झाली असती, परंतु तो थोडक्यात बचावला. मस्ट जरूर असणे याचा वापर वर्तमान काळात केला जातो. याशिवाय भूतकाळी अटळ परिणाम, तर्क इत्यादी दर्शवण्यास याचा वापर केला जातो. भविष्यकाळात मात्र याचा वापर केला जात नाही. यू मस्ट टेक केअर ऑफ युअर वाईफ अँड चिल्ड्रेन. तू तुझ्या बायको मुलांची काळजी घ्यायलाच हवी. यू मस्ट रीच होम बाय 11. तू 11 वाजेपर्यंत घरी पोहोचायलाच हवास. यू कम्प्लिटेड द वर्क इन टाईम. यू मस्ट हॅव वर्कड व्हेरी हार्ड. तू ठरलेले काम वेळेत पूर्ण केलेस. तू नक्कीच खूप कठोर परिश्रम केले असशील. मस्ट आय आन्सर द क्वेश्चन. मी उत्तर द्यायलाच हवे का. येस यू मस्ट. हो द्यायलाच हवे. नो यू नीडंट. नाही तुला देण्याची गरज नाही. ऑट टू. ऑट टूचा वापर फक्त वर्तमान काळात वा भूतकाळात केला जातो. भविष्यकाळात केला जात नाही. कर्तव्य भावनेसाठी किंवा नैतिक जबाबदारी दर्शवण्यासाठी. द रिच ऑट टू हेल्प द पुअर. गरिबांना मदत करणं श्रीमंतांचं कर्तव्य आहे. काही सुचवण्यासाठी. यू ऑट टू कन्सल्ट अ फिजिशियन. तू डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवास. शक्यता वर्तवण्यासाठी. अमोल ऑट टू हॅव रिच्ड हिअर बाय दिस टाईम. अमोल ह्या वेळेपर्यंत येथे पोहोचायला हवा होता. भूतकाळात ऑट टूचा उपयोग खालीलप्रमाणे केला जातो. यू ऑट टू हॅव स्टडीड हार्ड. तू खूप अभ्यास करायला हवा होतास. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. आय स्टील हॅव टू टेल यू मेनी मोर थिंग्स अबाउट इंग्लिश. कृपया लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. मला इंग्रजीबद्दल तुम्हाला अजून खूपशा गोष्टी सांगायच्या आहेत. प्लीज वेट फॉर माय नेक्स्ट लेक्चर.